नॅशनल हेराल्ड केस मध्ये काँग्रेस म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा आहे। सोनिया गांधी, राहुल गांधींनी यंग इंडिया कंपनी काढून असोसिएट जनरल या कंपनीचे शेअर विकत घेऊन 2000 कोटी रुपयाची मालमत्ता केवळ 50 लाख रुपयाला विकत घेतली। पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सुब्रमण्यम स्वामींनी दाखल केली 2012ला। 2013ला केस झाली तेव्हा मोदी सरकार नव्हतं। 2021ला FIR झाला। आज त्याची चौकशी होतीये। त्याच्या विरुद्ध काँग्रेस चोराच्या उलट्या बोंबा मारून मोदी सरकारवर आरोप करताय। या भ्रष्ट दलाल काँग्रेसचं आणि ह्या महाबेटीचं सोनिया आणि राहुल, प्रियंका आणि वाड्रा या सगळ्यांनी मिळून 50 लाखामध्ये 2000 कोटीची मालमत्ता गिळंकृत केली। त्याबद्दल ही केस आहे। काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला हे प्रतिउत्तर आहे। आमचे नेते नांदेडचे अध्यक्ष अमर राजूरकर आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष परमवीर सिंग मल्होत्रा यांच्यासोबत आज भारतीय जनता पार्टीने सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या तोंडाला काळं फासून ह्या देशाच्या स्वातंत्र्य सैनिकांसाठी वर्तमानपत्र असलं पाहिजे म्हणून जवाहरलाल नेहरूंनी काढलेलं नॅशनल हेराल्ड, उर्दू कौमी, नवजीवन ही जी दैनिक होती त्याची मालमत्ता त्या काळामध्ये नेहरूंनी हुक्कामध्ये दिलेल्या लीजवरच्या जागा या 50 लाखामध्ये 2000 कोटीच्या मालमत्ता या मायबेट्यांनी गिळंकृत केल्या। त्याच्या विरुद्धची ही केस आहे। तेव्हा काँग्रेसचं माझं आव्हान आहे की भारतीय जनता पार्टी सुद्धा राजकारण करत नाही, तुम्ही भ्रष्टाचाराचं आणि दलालीचं राजकारण करता। सॅम पिट्रोदा, मोतीलाल होरा हे सगळेजण त्याच्यामध्ये ट्रस्टी कसे झाले, 4 लोकांमध्ये 100% वाटा कसा निर्माण झाला याचं उत्तर काँग्रेसने दिलं पाहिजे। नाहीतर आगामी काळात मोदी सरकारवर एक शब्द जरी काँग्रेस बोलली तर पूर्ण भारतीय जनता पार्टी देशामध्ये काँग्रेसला सळो की पळो करून सोडल्याशिवाय राहणार।